राज्य सरकारच्या नव्या GR मध्ये केवळ अनिवार्य हा शब्द वगळण्यात आलेला असून हिंदी भाषा ही सर्वसाधारणपणे तृतीय भाषा असेल असं लिहिण्यात आलंय। त्याशिवाय एका वर्गात कमीत कमी 20 विद्यार्थ्यांची इच्छा असल्यावरतीच इतर भाषा शिकता येतील असंही नमूद आहे। म्हणजे 20 विद्यार्थी नसतील तर शाळेला तिसरी भाषा म्हणून हिंदी भाषा शिकवावी लागेल। म्हणजे आडमार्गानं का होईना पण राज्य सरकारनं हिंदीची सक्ती लादलेली आहे आणि याबद्दल शिक्षण मंत्र्यांनी काय स्पष्टीकरण दिलं ते आपण पाहूया। विद्यार्थ्यांना सोयीचं आणि विद्यार्थ्यांना उद्याला मेरिटमध्ये येण्याच्यासाठी जास्तीत जास्त सपोर्ट कुठे होईल तर देवनागरी लिपी असेल, एक दैनंदिन जीवनामध्ये कुठे संवाद साधताना किंबहुना आपण मीडियामध्ये पण आपण पाहतो तर त्यातल्या त्यात हिंदी भाषेचा जास्ती वापर असतो। सरकारच्या निर्णयामुळे एक ना अनेक प्रश्न निर्माण झाले। पहिलीतल्या मुलांना तिसरी भाषा शिकण्याची सक्ती करणं योग्य आहे का? त्यांच्यावरच्या अभ्यासाचा ताण यामुळे वाढणार नाही का? असे बरेच प्रश्न निर्माण झालेले असून शिक्षण तज्ञांनी सुद्धा या निर्णयावरती काहीशी टीका केली आहे। हा महाराष्ट्र विरोधी शासन निर्णय आहे। लहान मुलांच्या वयाचा विचार करता त्यांच्या मानसिकतेवर परिणाम करणारा हा शासन निर्णय आहे। खरं तर IAS लॉबी कशा पद्धतीने विचार करते याचा विचार करण्याची गरज आज महाराष्ट्राला भासत आहे की हा राजकीय अजेंडा आहे जो विद्यार्थ्यांच्या माध्यमातून राबवला जातोय याचा सुद्धा विचार करण्याची आवश्यकता आहे। शिक्षण तज्ज्ञ असतील, भाषा तज्ज्ञ असतील किंवा शिक्षणात काम करणारे लोक असतील यांच्यासोबत चर्चा न करता हा निर्णय घेण्यात आलेला आहे। हिंदी सक्तीबद्दल कडाडून विरोध झाल्यावर सरकारनं त्याबद्दल स्थगिती आणली। मात्र आता नव्या निर्णयात पुन्हा एकदा आडवाटेनं का होईना पण हिंदी सक्ती लागू झाल्यानं त्याचे पडसाद उमटू लागले। सरकारनं केलेल्या धूळफेकीनंतर वादाचं वावटळ उठणार हे मात्र नक्की आहे। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत।